सो हा महत्वाचा मुद्दा आहे. दॅट इज 70S हे पुस्तकात नाहीये. हा कुठे हे पुस्तकात आपल्या नाहीये. हे एक्स्ट्राचा पार्ट आहे जो नीट साठी उपयोगी आहे तुम्हाला. सो 3 प्रकारचे RNA, 5S RNA, 16S RNA आणि 23S RNA. दोन जे युनिट आहेत 50S आणि 30S. 50S मध्ये 5S RNA आणि 23S RNA असतात. तर स्मॉलर युनिट मध्ये 30S मध्ये 16S RNA असतात. सो हे आपण RNAचं स्ट्रक्चर आहे काय ते रायबोसोम्स बघितले. ओके, आता आपण पुढचा पार्ट बघूया. दॅट इज रायबोसोम्स आर द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. नाउ द सेव्हरल रायबोसोम्स मे अटॅच टू सिंगल mRNA. mRNA स्टँड्स फॉर मेसेंजर RNA. ओके, mRNA, tRNA आणि rRNA असे 3 प्रकारचे RNA आहेत. डिटेल स्ट्रक्चर तुम्ही DNA आणि RNA स्ट्रक्चर पुढच्या चॅप्टर मध्ये बघाल. So mRNA and forms a chain called as polyribosomes. असंख्य छोटे छोटे रायबोसोम्स एकत्र येतात, बरोबर ना. त्याला पॉली म्हणजे मेनी. हे रायबोसोम्स एकत्र येतात त्याला म्हणतात पॉलीरायबोसोम्स और they also called as polysomes. Now the ribosomes of polysomes translate the mRNA into protein. So कोणतं प्रोटीन तयार करायचं आहे ते डिसाइड केलं जातं. ह्याच्यानंतर जो आपण सायटोप्लाझम मध्ये असलेली दुसरी आपण एक महत्वाचा पार्ट बघितला बघतोय तो म्हणजे इन्सुलेशन बॉडी. इन्सुलेशन बॉडी इज नथिंग बट इट इज ए त्याच्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं. ओके, स्टोरेज केलं जातं त्या बॉडीला इन्सुलेशन बॉडी असं म्हणतात. सो रिझर्व मटेरियल in prokaryote cells are stored in the cytoplasm in the form of insulation body. These are not bounded by any membrane. Again, membrane bound nasleला organelles आहे जसं रायबोसोम्स आहे तसं. Okay, membrane system and lies free in the cytoplasm. Example, phosphate granules, cyanophycane granules and glycogen granules. Okay, so हे सगळे फूड स्टोरेज ग्रॅन्युल्स आहेत जे सायटोप्लाझम मध्ये सस्पेंडेड असतात. त्याला सगळ्यांना इन्सुलेशन बॉडी असं म्हणतात. ऑल्सो गॅस व्हॅक्यूल्स आर फाउंड इन द ब्लू ग्रीन अँड पर्पल अँड ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. या बॅक्टेरियामध्ये पण या प्रकारचे इन्सुलेशन बॉडीज मिळतात, पर्पल कलरचे किंवा ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये. सो दिस इज अबाउट इन्सुलेशन बॉडी, जो छोटासा पार्ट. ना पुढचा आपण भाग बघूया तो म्हणजे जेनेटिक मटेरियल. आता इथे ना जेनेटिक मटेरियल जे प्रोकॅरियोट्स आहे ते वेल ऑर्गनाइज नाही आणि म्हणून त्याला न्यूक्लिओइड असं म्हणतात. आपण त्याला न्यूक्लियस म्हणणार नाही. न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल असं आपण म्हणणार नाही, आपण त्याला न्यूक्लिओइड म्हणतो. बिकॉज द न्यूक्लियस इज नॉट वेल ऑर्गनाइज. वेल ऑर्गनाइज नाहीये. वेल ऑर्गनाइज म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीये, न्यूक्लिओप्लाझम नाहीये, न्यूक्लिओलस नाहीये. जेनेटिक मटेरियल DNA आहे. सो there is no distinct nucleus with the nuclear membrane. The bacterial genome is a single circular double helical DNA, okay, molecules, and DNA is not bounded by histone. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे बघा. हा जो DNA आहे ना, हे DNA कसा असतो म्हणजे DNA ला काय म्हणतात त्याला, DNA च्या बरोबर ना प्रोटीन पार्ट असतो ज्याला हिस्टोन म्हणतात. युकॅरियोट मध्ये DNA आणि हिस्टोन म्हणजे एक DNA चा एक हिस्टोनचा मॉलिक्यूल आणि हिस्टोनच्या मॉलिक्यूलला गुंडाळलेला DNA असतो. परत हा एक हिस्टोनचा मॉलिक्यूल आणि गुंडाळलेला DNA मॉलिक्यूलला न्यूक्लियोसोम असं म्हणतात. ओके, न्यूक्लियोसोम असं म्हणतात. असे असंख्य न्यूक्लियोसोमचे युनिट्स तयार होतात. हे प्रोकॅरियोट मध्ये युकॅरियोट मध्ये असतात. तर युकॅरियोट मध्ये ना हिस्टोन बरोबर आणि DNA असतो. तर प्रोकॅरियोट मध्ये हिस्टोनचा पार्टच नसतो. म्हणजे DNA इज नॉट सराउंडेड बाय और DNA इज नॉट बाउंडेड बाय हिस्टोन पार्ट. हे पिक्युलियर सिग्निफिकंट कॅरेक्टर आहे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मधलं. प्रोकॅरियोट मध्ये DNA विदाउट हिस्टोन और DNA इज नॉट बाउंडेड बाय हिस्टोन. बट इन केस ऑफ युकॅरियोट्स द DNA इज और हिस्टोन इज सराउंडेड बाय DNA. मध्ये हिस्टोन असतो आणि हिस्टोनच्या बाजूला मला आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना?
अरे म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा, प्लीज म्यूट करा. सो लक्ष द्या सगळ्यांनी आता. तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मधल्या डीएनए मध्ये सॉरी याच्या जेनेटिक मटेरियल मध्ये सर्वात महत्त्वाचा फरक आहे. इन केस ऑफ प्रोकॅरियोट DNA without histone, whereas in case of eukaryote the histone is surrounded by DNA. सो हा महत्त्वाचा फरक आहे. आपण तो पार्ट युकॅरियोट मध्ये बघणार आहोत आणि म्हणून याला न्यूक्लिओइड असं म्हणतात. नाउ so bacterial genome is a single circular double helical DNA molecules. DNA is not bounded by histone. Due to this absence of well organized distinct nucleus, the genetic material is called nucleoid. सो आता लक्षात ठेवायचं, इथे जेनेटिक मटेरियलला आपण न्यूक्लियस म्हणणार नाही आहोत, आपण याला काय म्हणणार, न्यूक्लिओइड म्हणतो, बरोबर. सो आता हा आपण बघितला जेनेटिक मटेरियल. त्याच्या पुढचा आपण पार्ट बघणार आहोत. बघा कसा असतो हा जो काही जेनेटिक मटेरियल असतो ना, हा असा सर्क्युलर असतो. बघा एक मी ब्लॅक पार्ट काढलाय, बरोबर ना, हा एक असतो आणि त्याच्यानंतर हा दुसरा असतो. असा सर्क्युलर डीएनए असतो. दिस इज सर्क्युलर डीएनए. ओके, एक ब्लॅक कलर आणि त्याच्यामध्ये दुसरा कलर काढला, असं सर्क्युलर डीएनए इकडे असतो. सो ह्याला सर्क्युलर डीएनए असं म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये पण रिप्लिकेशन होतं. जसं रिप्लिकेशन याचा अर्थ एका डीएनए पासून दुसरा डीएनए तयार होतं, याला रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन ऑफ डीएनए असं म्हणतात. तसंच प्रोकॅरियोट मध्ये पण रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन होतं आणि तिठा जो आकार असतो, तिठा जो साईज असतो त्या आकाराचं रिप्लिकेशन होतं. ते तुम्हाला नाहीये, पुढे कुठल्यातरी चॅप्टर मध्ये तुम्हाला ते येईल. सो दिस इज अबाउट जेनेटिक मटेरियल. त्याच्यानंतरचा पार्ट येतो प्लास्मिड. बघा हे जेनेटिक मटेरियल दिसतंय. जेनेटिक मटेरियलच्या बाजूला एक काय म्हणू त्याला आपण, सेल्फ रिप्लिकेटिंग ओके मिनी क्रोमोझोम असतो, ज्याला आपण प्लास्मिड असं म्हणतो. सो इन सम बॅक्टेरिया एक्स्ट्रा पीसेस ऑफ सर्क्युलर डीएनए आर फाउंड. ओके, अँड दीज आर कॉल्ड एज प्लास्मिड. हा बोल, बोला. हॅलो, so these are called as plasmid. याला प्लास्मिड असं म्हणतात. ओके, नाउ they are termed as extra chromosomal self replicating DNA molecules. Extra chromosomal replicating self replicating म्हणजे याच्यात स्वतःचा रिप्लिकेशन होतं, that is DNA molecules. याला प्लास्मिड असं म्हणतात. So plasmids are capable of autonomous function. The plasmid are important in genetic recombination and cloning of gene. जेनेटिक रिकॉम्बिनेशन याचा अर्थ काय, हा पार्ट तुम्ही बायोटेक्नॉलॉजी मध्ये शिकणार आहात. म्हणजे काय म्हणतात त्याला, प्लास्मिडच्या सहाय्याने उदाहरण द्यायचं झालं ना, तर एक सोपं तुम्हाला सांगतो बघा. पूर्वी इन्सुलिन हा जो काय, इन्सुलिन हे इन्सुलिन ना हॉर्सच्या पॅन्क्रियाज मधनं एक्स्ट्रॅक्ट करायचे. इन्सुलिन हॉर्सच्या पॅन्क्रियाज मधनं एक्स्ट्रॅक्ट करायचं. ओके, प्रॉब्लेम असा व्हायचा की हे जेव्हा इन्सुलिन घ्यायचं ना, त्यावेळेला त्या इन्सुलिन मध्ये म्हणजे हॉर्स मधनं घ्यायचं ना, त्यावेळेला आयदर त्याची क्वांटिटी कमी असायची एक, आणि दुसरी गोष्ट तो जर ऑर्गॅनिझम म्हणजे तो हॉर्स कुठला इन्फेक्टेड असेल तर ते इन्फेक्शन दुसऱ्या माणसाला स्प्रेड व्हायचं, किंवा माणसाला जेव्हा इन्सुलिन दिलं जायचं, इन्सुलिनचा उपयोग ग्लुकोजची लेवल खाली आणण्यासाठी केला जातो. पण व्हायचं कसं त्या काळी, पूर्वीच्या काळी, त्यामुळे होतं कसं माहिती का, त्याची किंमत पण वाढलेली असायची. कारण डिमांड कमी आहे ना, डिमांड जास्त आहे आणि सप्लाय हे काय म्हणून आपण त्याला, डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, त्यामुळे ऑलवेज प्राइस त्याची वर असायची आणि हा एक प्रॉब्लेम असायचा. आता जेनेटिक इंजिनियर द्वारे हे इन्सुलिन तयार केलं जातं, त्याला जेनेटिक इंजिनियर्ड इन्सुलिन असं म्हणतात. हे इन्सुलिन कसं करतात, तर ई कोलाय बॅक्टेरिया जो असतो, या ई कोलायच्या बॅक्टेरिया मधनं हा तयार केला जातो. तर हा जो काय प्लास्मिड असतो ना, या प्लास्मिडचा छोटासा पार्ट, या प्लास्मिडचा छोटासा पार्ट कट करतात. आणि हे मी तुम्हाला ढोबळ सांगतोय, ही प्रोसेस खूप मोठी आहे, कळावं म्हणून सोपं सांगतोय. आणि ह्या ठिकाणी काय करतात माहितीये का, की इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन जाऊन बसवतात. अरे यार प्लीज तुमचा आवाज म्यूट करा यार. हिमांशी कोण आहे ही बाबा, अरे आवाज म्यूट करा ना यार.
आवाज म्यूट करा. मी फक्त शेवटचं सांगतोय, नाहीतर मी इकडनं सगळं रिमूव्ह करणार. प्लीज. कोण आहे? सो हा जो काय हे जो काय काय म्हणतात त्याला आपण, इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन असतो ना, हा जीन तिकडे बसवतात. सो ऑब्विसली नाही, भीमांशीला नाही सांगितलं मी, कोणतरी दुसराच होता. हा दिवेकर. दिवेकर कोण आहे? सो प्लास्मिड आर इम्पॉर्टंट जेनेटिक मटेरियल रिकॉम्बिनेशन इन क्लोनिंग जीन्स. आता रिकॉम्बिनेशन याच्यात मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं, तर हा जीन काढतात, इन्सुलिन सिक्रेट करणारा जीन, आणि हा इकोलाय बॅक्टेरियाच्या प्लास्मिड जो आहे त्या प्लास्मिडच्या तुकड्यामध्ये घालतात. सो ऑब्विसली प्लास्मिड सेल्फ रिप्लिकेटिंग डुप्लिकेटिंग बॉडी असल्यामुळे आणि बॅक्टेरिया फास्ट रिप्लिकेट होत असल्यामुळे पटापट पटापट रिप्लिकेशन होतं, त्याला रिकॉम्बिनेशन म्हणतात. आणि ह्यूज अमाऊंट ऑफ इन्सुलिन तयार केलं जातं, जे सगळ्या बाबतीत सेफ असतं. सो ह्या एका ठिकाणी ह्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. दॅट इज प्लास्मिड्स आर इम्पॉर्टंट जेनेटिक कॉम्बिनेशन अँड इन द क्लोनिंग जीन्स. Now, the plasmid which can integrate into bacterial DNA are called as episomes, आणि याला सगळ्याला एपिसोम्स असं म्हणतात. ओके. नाउ देयर आर टू टाइप्स ऑफ बघा, देयर आर टू टाइप ऑफ बेसिक टाइप. एक याला एफ प्लास्मिड म्हणतात. एफ प्लास्मिड जो आहे, दोन प्रकारचे प्लास्मिड्स आहेत. दोन प्रकारचे प्लास्मिड काय काम करतात? एकाला एफ प्लास्मिड म्हणतात, एफ प्लास्मिड फॉर रिप्रोडक्शन, आणि आर प्लास्मिड फॉर रेजिस्टन्स अगेन्स्ट द अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सला रजिस्टर करणारा एक प्लास्मिड आहे, त्याला आर प्लास्मिड म्हणतात. आणि रिप्रोडक्शन मध्ये काम करणारा प्लास्मिड आहे, म्हणजे रिप्रोड्यूस करणारा, दॅट इज कॉल्ड एज एफ प्लास्मिड. सो दोन प्रकारचे प्लास्मिड आहे. प्लास्मिड हा काय माहितीये का, तर एक मिनी क्रोमोझोम आहे, जो सेल्फ रिप्लिकेटिंग सेल्फ डुप्लिकेटिंग बॉडी आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट जेनेटिक मटेरियल रिकॉम्बिनेशन आणि क्लोनिंग साठी असतं, जीन्स असतं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन याचा अर्थ काय, तर ह्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं, प्लास्मिडचा उपयोग कुठे केला जातो. तर मी तुम्हाला उदाहरणासाठी असं सांगितलं. आता याने मला एक प्रश्न विचारला, परत सांगा म्हणून मी सांगतोय की याचा उपयोग ना वेगवेगळ्या गोष्टीसाठी केला जातो. त्यातला सोपा उपयोग तुम्हाला मी सांगतो, जो तुम्हाला परिचित आहे किंवा माहित असेल. तो इन्सुलिन तयार करण्यासाठी वापरला जातो. पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या किंवा हॉर्सच्या पॅन्क्रियाज मधून एक्स्ट्रॅक्ट करायचं पूर्वीच्या काळी. त्यामुळे व्हायचं कसं, तर क्वांटिटी पण त्याची कमी मिळायची, आणि जर इन्फेक्शन असेल काही त्या हॉर्सला किंवा त्या ज्या ऑर्गॅनिझम मधून आपण एक्स्ट्रॅक्ट करणार, तर ते इन्फेक्शन कॅरी व्हायचं. पण आता जे बनवलं जातं हे जेनेटिक इंजिनियर्ड मार्फत त्या टेक्निकमुळे हे बनवलं जातं इन्सुलिन. मग ते काय करतात, तर इकोलाय बॅक्टेरिया असतं, या इकोलाय बॅक्टेरियाच्या प्लास्मिड मध्ये, प्लास्मिडचा छोटासा पार्ट तोडतात, स्पायसिंग असं म्हणतात, छोटासा पार्ट तोडतात, काढतात, कट करतात, आणि कट केलेल्या पार्ट मध्ये इन्सुलिन सिक्रेट करणारे जीन्स ठेवून देतात, बसवून ठेवतात किंवा आत टाकतात. सो आत टाकले त्याला, आत टाकले ना की हा हा जो काय प्लास्मिड आहे किंवा हा जो काय बॅक्टेरिया, हा डिवाइड व्हायला सुरुवात होते, कारण त्याच्यामध्ये फास्ट मल्टिप्लिकेशन होत असतं. आणि ह्याच्यामुळे छोट्याशा पिरियड मध्ये सुद्धा, छोट्याशा वेळेमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार होतं, जे एकदम सेफ असतं. सो हा एक त्याचा उपयोग आहे प्लास्मिडचा. सो आपण हा शेवटचा पार्ट बघितला, दॅट इज कॉल्ड प्लास्मिड. आता याच्यानंतर येणारी जी सेल आहे, दॅट इज कॉल्ड, हे सगळं आपण प्रोकॅरियोटिक सेल बद्दल बघितलं. वी आर डिस्कस अबाउट इन शॉर्ट ऑल प्रोकॅरियोटिक सेल. आपण एक प्रोकॅरियोटिक सेल बघितलं. यातला काही महत्वाचा जो पार्ट आहे, जो नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने, सगळेच महत्वाचे आहेत पण नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने जो पुस्तकामध्ये कुठे नाहीये मेन्शन केला, पण मी तो एक्स्ट्राचा सांगितला पाहिजे, जिकडे तुम्ही तुम्हाला सांगितलं बघा नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन विचारतात, तर याच्यावरती असे प्रकारचे क्वेश्चन्स येतात. ओके. नाव सो आपण प्रोकॅरियोटिक पार्ट पूर्ण केला. आता कोणाला यात काय डाऊट आहे का प्रोकॅरियोटिक मध्ये? तर आपण पुढचा युकॅरियोटिक सेल मध्ये जाऊया. ओके.
सो आपण दुसरा जो सेल आहे दॅट इज कॉल्ड दुसरा जो सेल आहे आपण प्रोकॅरियोटिक सेलची जस्ट इंट्रोडक्शन देतो मी, कारण प्रोकॅरियोटिक सेल खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये सेल वॉल येतं, प्लास्मा मेम्ब्रेन येतो. आपण पहिलं जस्ट आता इंट्रोडक्टरी पार्ट बघूया. नाउ प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय तर बघा, द प्रोकॅरियोटिक इन्क्लुड्स ऑल प्रोटिस्ट. कोण कोण येतं बघा त्यात, प्रोटिस्ट, प्लांट्स, एनिमल्स अँड फंजाय, हे सगळे युकॅरियोटिक सेल मध्ये येतात. ही इंट्रोडक्टरी पार्ट आहे जस्ट. इन युकॅरियोटिक सेल देयर इज अन एक्सटेन्सिव्ह compartmentalization of cytoplasm through the presence of membrane bound organelles. Now the eukaryotic cell possesses an organized nucleus with a nuclear envelope. In addition, eukaryotic cells have very complex locomotory and cytoskeleton structure. काय म्हणतात फंगस म्हणजे कवक म्हणतात त्याला, कवक, फंगसला कवक म्हणतात. So in addition, eukaryote cells have a variety of complex locomotory and cytoskeleton structure. Now the genetic material is organized into chromosomes. Okay. Now in all eukaryote cells are not identical. So plant and animal cells are differentiated as the former process cell wall, plastids and large central vacuoles. बघा आपण युकॅरियोटिक सेल्स मध्ये, युकॅरियोटिक सेल्स कोणाकोणामध्ये मिळतो ते आपण बघितलं. ते मिळतं प्रोटिस्ट मध्ये, प्लांट्स मध्ये, एनिमल्स मध्ये आणि फंगस मध्ये. आपल्याला मेन फोकस करायचा आहे प्लांट आणि एनिमल मध्ये. तर आता हे प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये No, plants and animal cells are differentiated as the former cell. Plant cell मध्ये काय असतं बघा, प्लांट सेल मध्ये सेल वॉल असतं, त्याच्यानंतर लार्ज व्हॅक्यूल्स असतात, प्लास्टिड असतं, प्लास्मिड नाही हा, प्लास्मिड इज डिफरंट, प्लास्टिड इज डिफरंट. दिस इज प्लास्टिड आणि मगाशी आपण बघितलं ते प्लास्मिड. सो हे सगळं प्लांट सेल मध्ये असतं. तर एनिमल सेल्स मध्ये ना व्हॅक्यूल्स नसतात, असले तरी खूप लहान असतात, पण एनिमल सेल मध्ये. So plant and animal cells are different as the former processes cell wall, plastids and large central vacuole which are absent in animal cell. Animal cell मध्ये absent असतं. On the other hand, the animal cells have centrioles. मला एक कळलं नाही बाळा, तू काय म्हणते, काय म्हणतोय अजय? आधीचा काय बघायचं तुला, कुठला पाहिजे आधीचा? म्हणजे अनम्यूट हो आणि बोल माझ्याशी. सर काय 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 म्हणतो? याच्या अगोदरचा पेज युकॅरियोटिक सेल ते पाहिजे, बघायचंय का तुला? हा सर. बरं हा सर. हा बघ, काढला बघ. हा सर, स्क्रीनशॉट घेत होतो त्याचं. हा हा नाही, तुम्हाला येईल ना रे, तुम्हाला येणार, हे व्हिडिओ येणार आहे, नका गडबड करते कायची. ओके. ऑन दी अदर हँड एनिमल सेल मध्ये काय बघा, सेंट्रिओल्स असतात विच आर ऍब्सेंट इन ऑलमोस्ट प्लांट सेल. सो सेंट्रिओलचं महत्वाचं काम आहे स्पिंडल फायबर्स तयार करून क्रोमोझोम डिव्हिजन करणं, म्हणजे मिओसिस मायटोसिसची प्रोसेस करण्यासाठी सेंट्रिओल्स लागतात. सो ऑन दी अदर हँड एनिमल सेल्स हॅव सेंट्रिओल्स which are absent in almost plant cells. Plant cell मध्ये सेंट्रिओल absent असतात. हे प्लांट सेल आणि एनिमल सेल मधला छोटासा डिफरन्स त्यांनी सांगितलेला आहे, जो तुम्हाला पूर्वीपासून माहिती आहे. इन युकॅरियोटिक सेल हॅव डिफरंट शेप, साइज अँड फिजिओलॉजी, बट द सेल्स आर टिपिकली कंपोज ऑफ. आता कुठलाही सेल घेतला तर काय काय होणार बघा, कुठलाही म्हणजे प्रोकॅरियोटिक, हा बाहेरचा आहे तो प्लास्मा बाहेरचा आहे तो सेल वॉल. जो सेल वॉल सेल्युलोजचा बनलेला असतो किंवा हेमी सेल्युलोजचा बनलेला असतो. आपण डिटेल स्ट्रक्चर पुढे बघणार आहोत. सो सेल वॉल असतो प्लांट सेल मध्ये. सेल वॉलच्या नंतर येतं प्लास्मा मेम्ब्रेन, ज्याला सेल मेम्ब्रेन पण म्हणतात. प्लास्मा मेम्ब्रेनच्या अंतर आत येतं सगळे सायटोप्लाझम, आणि सायटोप्लाझम मध्ये असलेले वेगवेगळे ऑर्गनल्स सच एज मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोसोम्स, गॉल्जी बॉडी, ओके, आणि न्यूक्लियस. सर ह्याच्या व्यतिरिक्त एनिमल सेल मध्ये काय, सेल वॉल नसतो. देयर इज नो सेल वॉल, आउटर मोस्ट लेअर इज प्लास्मा मेम्ब्रेन. सो बघा, ही प्लांट सेलचा डायग्राम आहे, बरोबर आहे. हा पुस्तकात तुमच्या आहे, एकदा हा 1 पासून तुम्ही सगळे शिकत आलेला आहात, हा डायग्राम माहिती आहे तुम्हाला. सो दिस इज प्लांट सेल
अँड प्लांट सेलच्या सर्वात बाहेरचा आहे बघा सेल वॉल आणि त्याच्यानंतर बाहेरचा आहे प्लास्मा मेम्ब्रेन. आता आपल्याला प्रत्येक ऑर्गनल्स डिटेलमध्ये शिकायचं आहे. प्लास्मा मेम्ब्रेन सेल वॉलचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. प्लास्मा मेम्ब्रेन डिटेलमध्ये शिकायचं आहे. काय स्ट्रक्चर आहे त्याचं, काय फंक्शन आहे आणि आतले जे ऑर्गनल्स आहेत सगळे ते आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. सो दिस इज अबाउट प्लांट सेल अँड सेकंड वन इज ॲनिमल सेल्स. कोणकोणते ऑर्गनल्स चा आपल्याला स्टडी करायचा आहे तो बघा. द कॉम्पोनंट ऑफ युकॅरियोटिक सेल वी हॅव टू डिस्कस फर्स्ट सेल वॉल. त्याच्यानंतर आपण बघणार सेल मेम्ब्रेन ज्याला प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतात किंवा त्याला दुसरा बायो मेम्ब्रेन असं पण म्हणतात. तिसरा आहे तो म्हणजे सायटोप्लाझम. त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दॅट इज ER. त्याच्यामध्ये दोन येतं रफ आणि स्मूथ. नेक्स्ट टू दॅट वी डिस्कस दॅट इज गोल्जी कॉम्प्लेक्स. दीज आर द डिफरंट ऑर्गनल्स लायसोसोम्स देन वॅक्युल्स देन glycosomes, okay, then mitochondria, then plastids, then ribosomes, nucleus and cytoskeleton. So एवढे आपण पार्ट कॉम्पोनंट बघणार आहोत युकॅरियोटिक सेल मध्ये. आपण पुढच्या लेक्चरला आता सेल वॉल किंवा सेल मेम्ब्रेन डिस्कस करणार. प्रत्येक ऑर्गनल्स आपण डिस्कस करणार आहोत ओके इन डिटेल मध्ये. त्याचं स्ट्रक्चर त्याचं फंक्शन हे आपण बघणार आहोत. सो आपण युकॅरियोटची सुरुवात केली आहे. हा जो काय पहिला पार्ट सांगितला हा सगळा इंट्रोडक्टरी पार्ट होता युकॅरियोटचा जो कॉमन होता जो तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये फरक काय एवढंच फक्त तिकडे दिलेलं होतं. आता आपण डिटेल मध्ये हा सेल वॉलचं स्ट्रक्चर मग सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर मग सगळ्या ऑर्गनलचं स्ट्रक्चर बघणार आहोत. काय नक्की कशाने बनलंय काय त्याचं यूज आहे काय त्याचं फंक्शन जे आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. ओके सो एव्हरीथिंग इज क्लिअर ना. सो आपण पुढच्या गुरुवारच्या लेक्चर मध्ये आपण पुढचं चालू करीन. हा व्हिडिओ मी पाठवून देईन तुम्हाला म्हणजे सर पाठवतील. तुम्ही परत एकदा बघून घ्या. सगळ्यांना कळलंय का? एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके ठीक आहे चलो स्टॉप हिअर. आपण पुढच्या लेक्चरला पुढचं बघूया. ओके चला मी थांबतो इकडे एक मिनिट. चिन्मयी बाळा कळलंय ना तुला? चिन्मयी एकता काय डाऊट आहे का? चिन्मयी एकता हिमाक्षी त्यांचे काही हे नाही आले. ओके क्लिअर ना. ओके ओके ठीक आहे. इफ यू आर एनी डाऊट मला विचारा प्लीज. ओके ओके ठीक आहे चलो बाय बाय. स्टॉप हिअर. चलो हॅव अ गुड डे.